नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर 1884 महाराष्ट्र भूगोल टेस्ट सिरीजमध्ये आज भाग आपला 14वा आहे व्हिडिओचा. आज आपण 1300 ते 1400 प्रश्न कव्हर करणार आहोत. 1300वा प्रश्न पाहूया. रामायणातील प्रसिद्ध पंचवटी कोणत्या शहरात आहे? तर रामायणातील प्रसिद्ध पंचवटी हे ठिकाण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1301 पाहूया. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे मूळ नाव काय होते? तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे मूळ नाव व्हिक्टोरिया टर्मिनस असे होते. प्रश्न क्रमांक 1302. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महात्मा फुले मागासवर्गीय जाती विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर महात्मा फुले मागासवर्गीय जाती विकास महामंडळाचे मुख्यालय मुंबई जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1304. साताऱ्याजवळ असलेल्या फुलांच्या दरीचे नाव काय आहे? तर साताऱ्याजवळ असलेल्या फुलांच्या दरीचे नाव आहे भांबळवली. कास्य पठार परिसरामध्ये हे सापडतं. प्रश्न क्रमांक 1305 पाहूया. कोणत्या वर्षी बॉम्बेचे नाव बदलून मुंबई ठेवण्यात आले? तर बॉम्बेचे नाव बदलून मुंबई हे 1995 साली ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1306. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची म्हणजे MIDCची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची MIDCची स्थापना 1 ऑगस्ट 1962 साली झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. 1307 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रात सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा ठोसेघर धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 1308. महाराष्ट्र राज्याचा खेळ कोणता? तर महाराष्ट्र राज्याचा खेळ आहे कबड्डी. प्रश्न क्रमांक 1309. महाराष्ट्रामधील कोणते शहर सरोवरांचे शहर सिटी ऑफ लेक्स म्हणून ओळखले जाते? तर सरोवरांचे शहर म्हणून ठाणे जिल्ह्याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 1310. ग्रेट इंडियन बस्टर्ड माळढोक पक्षी अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहेत? तर माळढोक पक्षी अभयारण्य महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात आणि अहिल्यानगर सीमेवर आढळतात. प्रश्न क्रमांक 1311. आशियातील सर्वात लहान थंड हवेचे ठिकाण कोणते? तर आशियातील सर्वात लहान थंड हवेचे ठिकाण माथेरान आहे. प्रश्न क्रमांक 1312. राजमाची किल्ला कोणत्या शहराजवळ आहे? तर राजमाची किल्ला हा लोणावळा शहराजवळ आहे. प्रश्न क्रमांक 1313. कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून नाशिक जिल्ह्याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 1314. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था NIA कोणत्या ठिकाणी आहे? तर राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था पुणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1315. शिवडी नावाशिवा सागरी पूल अटल सेतू कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर शिवडी नावाशिवा सागरी पूल अटल सेतू ज्याला म्हणतो तो मुंबई व नवी मुंबई या 2 शहरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 1316. महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे SDRF 2 युनिट कोठे आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे SDRFचे 2 युनिट नागपूर व धुळे जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 1317. ऑलिव्ह रिडेल ही कशाची जात आहे? तर ऑलिव्ह रिडेल ही कासवची जात आहे. पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 1319. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचा युनेस्कोमध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश कधी झाला? तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश कधी झाला? तर 2004 साली झालेला आहे. प्रश्न क्रमांक 1320. पश्चिम घाटाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश कधी झाला? तर पश्चिम घाटाचा जागतिक वारसा स्थळामध्ये 2012 साली समावेश झालेला आहे. प्रश्न क्रमांक 1321. आल्लापल्ली जे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर आल्लापल्ली हे येथील वनवैभव हे सागवानिया वृक्षासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 1322. संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? तर संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1323. सह्याद्री पर्वतात पूर्वेकडील डोंगररांगांना लागून असलेल्या प्रदेशास काय म्हणतात? तर सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील डोंगररांगांना लागून असलेल्या प्रदेशात पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतात. प्रश्न क्रमांक 1324. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ जो की भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये येतो तो तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 1325. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे? तर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ही वाघूर नदीने खनन केलेल्या दरी भागात वसलेली आहे. प्रश्न क्रमांक 1326. महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार सिंचन स्रोतात उतरता क्रम काय आहे? तर महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार सिंचन स्रोतात उतरता क्रम आहे विहीर, सरकारी कालवे, खाजगी कालवे आणि तलाव. प्रश्न क्रमांक 1327. महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला. तर 2010 साली महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केलेला आहे. प्रश्न क्रमांक 1328, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 1329, राष्ट्रीय विधी विद्यापीठ नॅशनल लॉ ऑफ युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये कोठे आहे? तर राष्ट्रीय विधी विद्यापीठ IMP प्रश्न आहे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1330, जायकवाडी धरण गोदावरी नदीच्या कोणत्या उपनदीवर बांधलेले आहे? तर जायकवाडी धरण हे गोदावरी नदीच्या सिंदफना या उपनदीवर बांधलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. प्रश्न क्रमांक आहे 1332, वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमा रेषा बनलेली आहे? तर वर्धा नदीमुळे वर्धा आणि अमरावती या दोन जिल्ह्यांची सीमा रेषा बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 1333, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय नागपूर शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1334, श्रीवर्धन येथील कोणत्या जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे? तर श्रीवर्धन येथील रोठा जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 1335, महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव 2010 साली स्थापन करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 1336, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान दहिसर नदीच्या काठी वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1337, तुमसर जे की भंडारा जिल्ह्यामध्ये आहे, येथे कशाची मोठी बाजारपेठ आहे? तर तुमसर येथे तांदूळची मोठी बाजारपेठ आहे. प्रश्न क्रमांक 1338, राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर राज्य वन्यजीव कृषी आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 1339, वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे? तर वसईच्या किल्ल्याचा प्रकार आहे भुईकोट. प्रश्न क्रमांक 1340, पावसाळ्याच्या कालावधीत विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण काय होते? तर पावसाळ्याच्या कालावधीत विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्य वाढत जाते. प्रश्न क्रमांक 1341, सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? तर सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 1342, महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा. तर महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके जोड्या पुढील प्रमाणे, जसे की खेड, कर्जत, कळंब आणि नांदगाव हे तालुके आहेत. तर खेड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण आहे, पुणे जिल्ह्यामध्ये पण आहे. कर्जत रायगडमध्ये पण आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पण आहे. कळंब धाराशिव सुद्धामध्ये येतं आणि यवतमाळमध्ये सुद्धा येतं. आणि नांदगाव हे नाशिकमध्ये पण येतं आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा येतं. खूप महत्त्वाचा IMP प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1343, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? फेरी IMP प्रश्न. तर महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठक्की असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 1344, कोल्हापूर जिल्ह्यास लागून कोणत्या राज्याची सीमा आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यास लागून कर्नाटक राज्याची सीमा आहे. पुढील प्रश्न पाहूया, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि मागील 13 व्हिडिओचे भाग पाहून घ्यायचे आहेत, जेणेकरून 1884 प्रश्न तुमचे कव्हर होतील. प्रश्न क्रमांक 1346, भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यात होते? तर भीमा नदीची सुरुवात आंबेगाव भीमाशंकर येथे चालू होते. प्रश्न क्रमांक 1347, यापैकी महाराष्ट्रात कोणता व्याघ्र प्रकल्प नाही? तर अमराबाद व्याघ्र प्रकल्प हा तेलंगणा राज्यामध्ये येतो. व्याघ्र प्रकल्प आपल्याला तोंडपाठ करायचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे आणि जवळच्या आसपास राज्यांचे लक्ष ठेवा, जेणेकरून राजस्थान, मध्य प्रदेश हे जास्त विचारले जातात. पुढील प्रश्न पाहूया आपण. 1348, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका आहे भामरागड, जो की गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 1349, यापैकी कोणती संस्था पुणे जिल्ह्यात नाही? तर NRI नॅशनल राईस इन्स्टिट्यूट ही संस्था पुणे जिल्ह्यामध्ये नाही. मग ही संस्था कुठे आहे? आपल्याला योग्य ती कमेंट करायची आहे. NRI नॅशनल राईस इन्स्टिट्यूट लक्षात ठेवा, कमेंट करायची आपल्याला. प्रश्न क्रमांक 1350, संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणते आहे? तर संत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थळ आहे अमरावती यावली, लक्षात ठेवा.
प्रश्न क्रमांक 1351, GNPT पोर्ट कोणत्या जिल्ह्यात आहे? तर GNPT पोर्ट रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया 1352, कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्यास मिळत नाही? तर मुंबई जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्यास मिळत नाही. तर पुणे जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत कमेंट करायचे आहे आणि कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा कमेंट करायचे आहे. प्रश्न क्रमांक 1353, वर्जेश्वरी येथील गरम पाण्याची कुंड खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर वर्जेश्वरी येथील गरम पाण्याची कुंड भिवंडी या तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 1354, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? तर मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातून जाणारा नॅशनल हायवे 8, ज्याचं नवीन क्रमांक नाव आहे नॅशनल 48, नॅशनल हायवे 48. प्रश्न क्रमांक 1355, संत निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कुठे आहे? तर संत निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ त्र्यंबकेश्वर नाशिक येथे आहे. प्रश्न क्रमांक 1356, महाराष्ट्र राज्याचा वृक्ष कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्याचा वृक्ष आहे आंबा. प्रश्न क्रमांक 1357, महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? तर महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र निफाड जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1358, खालीलपैकी कोणते ठिकाण नाशिकमध्ये नाही? तर कळसुबाई हे शिखर अहिल्यानगर जिल्ह्यात येते. लक्षात ठेवा, कळसुबाई हे शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये नाही. तुम्हाला ऑप्शन ज्यावेळी येतील त्यावेळी समजून जाईल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1359, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1360, गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी व कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून झाली? तर गडचिरोली जिल्ह्याची स्थापना ही 1982 साली झाली असून त्यातून कोणता जिल्हा विभाजन झालेला आहे? चंद्रपूर जिल्हा विभाजन झालेला आहे. प्रश्न क्रमांक 1361, खालीलपैकी कोणते धार्मिक स्थळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही? तर प्रतापगड हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये धार्मिक स्थळ नाही. तर प्रतापगड हे कोणत्या जिल्ह्यामध्ये ते योग्य कमेंट करायची आहे आपल्याला. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1363, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर आनंदवन संस्थेची स्थापना बाबा आमटे यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 1364, पंचायत क्षेत्र विस्तार कायदा पेसा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर पंचायत क्षेत्र विस्तार कायदा पेसा हा 1996 साली लागू करण्यात आलेला आहे. व्हेरी आय प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 1365, गडचिरोलीमध्ये वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र कुठे आहे? तर गडचिरोलीमध्ये वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र आलापल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 1366, संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते? तर संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे शहर आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 1367, तेंदूपत्ता तोडण्याचे काम कोणत्या ऋतूमध्ये केले जाते? तर तेंदूपत्ता तोडण्याचे काम उन्हाळा या ऋतूमध्ये केले जाते. प्रश्न क्रमांक 1368, यापैकी कोणत्या राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्यास लागून नाही? तर मध्य प्रदेश राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्यास लागून नाही. गडचिरोली जिल्ह्याचा जास्त अभ्यास करायचा नाही मित्रांनो, कारण का सहजासहजी बाकीच्या जिल्ह्यांना ते गडचिरोली जिल्ह्याचे प्रश्न विचारत नाहीत. फक्त अरण्य, अभयारण्य वगैरे विचारले जातात आणि डोंगरांना, बाकी ते गडचिरोली जिल्ह्यालाच जास्त प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 1369, अमरावती जिल्ह्यातील कोणते ठिकाण महानुभाव पंथाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे? तर अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे ठिकाण महानुभाव पंथाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 1370, खालीलपैकी चुकी जोडू का? प्रतापगड सांगली. तर प्रतापगड किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तुम्हाला योग्य कमेंट करायची आहे. प्रतापगड हा कशामध्ये येतो? सातारा या जिल्ह्यामध्ये येतो. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 1371, कोणत्या डोंगररांगा अमरावती जिल्ह्यातून जातात? तर गाविलगड डोंगररांगा ह्या अमरावती जिल्ह्यातून जातात. प्रश्न क्रमांक 1372, नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1373, आंबा घाट हा कोणत्या मार्गावर लागतो? तर आंबा घाट हा कोल्हापूर रत्नागिरी या मार्गावर लागतो. प्रश्न क्रमांक 1374, गोंदिया जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही? तर गोंदिया जिल्ह्यातून नॅशनल हायवे 243 जात नाही. मग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 243 कोणत्या जिल्ह्यातून जातो हे कमेंट करायचे आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 1375, अमरावती महसूल विभाग कोणता जिल्हा येत नाही? तर अमरावती महसूल विभागामध्ये वर्धा हा जिल्हा येत नाही. वर्धा हा जिल्हा नागपूर विभागामध्ये येतो. तर अमरावती महसूल विभागात एकूण किती जिल्हे येतात आणि कोणकोणते जिल्हे येतात आपल्याला योग्य ती कमेंट करायची आहे. प्रश्न क्रमांक 1376, अमरावती जिल्ह्यात मध्य प्रदेश राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली नाही? तर अमरावती जिल्ह्याला मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद या जिल्ह्याची सीमा लागलेली नाही. प्रश्न क्रमांक 1377,
नदी आणि काठावरील शहरे यांची अयोग्य जोडी ओळखा. तर नदी आणि काठावरील शहरे, नाग नदीकाठी नागपूर हे शहर जिल्हा वसलेला आहे, ही जोडी योग्य आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बाकीचे व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे. पुढील प्रश्न आहे 1379. पूर्वी नागपूर कोणत्या राज्याची राजधानी होती? तर पूर्वी नागपूर ही मध्य प्रदेश राज्याची सीपी अँड बिरार या राज्याची राजधानी होती, लक्षात ठेवा. पूर्वी नागपूर ही कोणत्या राज्याची राजधानी होती? मध्य प्रदेश. त्यानंतर पुढील 1380 वा प्रश्न, वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर वाशिम जिल्ह्याची निर्मिती 1 जुलै 1998 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 1381. खालीलपैकी कोणती वैनगंगेची उपनदी नाही? तर पौरा नदी ही वैनगंगेची उपनदी नाही. तर वैनगंगेच्या उपनद्या कोणत्या आहेत? आपल्याला योग्य ती कमेंट करायची आहे. प्रश्न क्रमांक 1382. कोणते वन्यजीव अभयारण्य नागपूर विभागात येत नाही? तर नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य व नागपूर विभागात येत नाही. तर नांदूर मधमेश्वर कोणत्या विभागात येते, कोणत्या जिल्ह्यामध्ये येते, योग्य ती कमेंट करायची आहे. मला माहिती आहे, मी सांगितलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही, पण तुमचा अभ्यास कितपर्यंत आहे आपल्याला यावरून ओळखून जाईल. प्रश्न क्रमांक 1383. खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र विदर्भात नाही? तर परळी हे औष्णिक विद्युत केंद्र विदर्भात नाही. तर परळी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्हाला योग्य ती कमेंट करायचे आहे. खालीलपैकी कोणता सिंचन प्रकल्प गोंदिया जिल्ह्यात नाही? तर जायकवाडी हा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? योग्य ती कमेंट करा. प्रश्न क्रमांक 1385. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली आहे? तर गोंदिया जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 साली करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 1386. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे? तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा वैनगंगा नदीमुळे विभागल्या आहेत. प्रश्न क्रमांक 1387. भंडारदरा व वर्धा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात? तर भंडारदरा व रंधा हे धबधबे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येतात. प्रश्न क्रमांक 1388. नागपूर येथील निरी ही संस्था प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात काम करते? तर नागपूर येथील निरी ही संस्था पर्यावरण क्षेत्रात प्रामुख्याने काम करते. प्रश्न क्रमांक 1389. नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कनान नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कनान नदी ही वैनगंगा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 1390. ए अकबरी या ग्रंथात यवतमाळचा उल्लेख कोणत्या नावाने करण्यात आलेला आहे? तर ए अकबरी या ग्रंथात यवतमाळचा उल्लेख यवत लोहार असा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 1391. यवतमाळ जिल्ह्याचे विभागीय मुख्यालय कोठे आहे? तर यवतमाळ जिल्ह्याचे विभागीय मुख्यालय अमरावती हे आहे. प्रश्न क्रमांक 1392. जिल्ह्यांच्या जोड्या लावा. पांढऱ्या सोन्यांचा जिल्हा, तलावांचा जिल्हा. तर पांढऱ्या सोन्यांचा जिल्हा व तलावांचा जिल्हा. पांढऱ्या सोन्यांचा जिल्हा यवतमाळ, जसा तलावांचा जिल्हा गोंदिया भंडारा, केळींचा जिल्हा जळगाव आणि दमयंतीचा जिल्हा अमरावती. खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1394. कापर धरण कोणत्या नदीवर प्रसिद्ध आहे? तर कापर धरण हे वैतरणा नदीवर प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 1395. देशाच्या शहरांची स्थिती डावीकडून उजवीकडे म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे कोणत्या पर्यायात योग्य आहे? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जर आपल्या शहरांची स्थिती लावली तर कोल्हापूर, सोलापूर, अकोला, नांदेड याप्रमाणे येते. प्रश्न क्रमांक 1396. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या महानगरपालिकेची लोकसंख्या तुलनेने जास्त होती? तर 2011च्या जनगणनेनुसार पुणे महानगरपालिकेची लोकसंख्या तुलनेने जास्त होती. प्रश्न क्रमांक 1397. पैठण तालुका कोणत्या संतांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते? तर पैठण तालुका संत ज्ञानेश्वर या संतांची जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 1398. हरिश्चंद्रगड व रतनगड ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हरिश्चंद्रगड व रतनगड ही ठिकाणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1399. भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर भगवानगड हे ठिकाण पाथर्डी या तालुक्यामध्ये आहे. पाथर्डी या तालुक्यामध्ये आहे. तर मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे आपला 1400 नंबरचा. जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर जायकवाडी धरणाच्या जलाशयात नाथसागर या नावाने ओळखले जाते. तर मित्रांनो, हा भाग आपला 14वा होता. आपण टोटल 1400 प्रश्न कव्हर केलेले आहेत. बाकीचे प्रश्न तुम्हाला 1300 पाहून घ्यायचे आहेत. टोटल आपण 1884 महाराष्ट्र भूगोलचे प्रश्न कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलला नवीन विद्यार्थी असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करा. पुन्हा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.